व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, लहणेसी मुगे नाम, काही लहणेसी मुगे नाम, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थ व्रत. बस पंढरपूरची वारी केली ना आणि एकादशीचा उपवास केला ना तर बाकीचं काहीच करायची गरज नाही. हत्ती के पाव मे. आणि जगाचा मालक एकदा हातात आल्यानंतर बाकीचं काय घेऊन बसले म्हणून सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. जन्म पोरांनो शांत बसा. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर? गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा. तुमचं वय निघून गेल्यानंतर तुम्ही वाऱ्या करता अजिबात नाही. तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. अरे 65 वर्षाचा माणूस झाला की सरकार त्याला म्हणतं भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांनी का पाटकुळी घेऊन फिरायचं का? ते नेमकं काय करायचं काय? वय झाल्यानंतर पक्षात किंमत राहत नाही तर परमार्थात कशी राहील? एवढं जरी कळलं तुम्हाला पुण्यावाल्या ना तरी भरपूर झालं. काय जास्त डोकं लावायची गरज आहे? कोणत्याही गोष्टी वयात पाहिजे. तरणा भाग्यवंत. छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांती म्हातारपणात नाही केली, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ म्हातारपणी नाही लिहिला, वयाच्या 16व्या वर्षी लिहिलाय. अरे धर्मवीर संभाजी राजेने क्रांती केली वयाच्या 16व्या वर्षी. भारत भ्रमण केलाय स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16व्या वर्षी. आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानोबराय सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलेली. म्हणून परमार्थ वयात तोपर्यंत करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काय महाराज घरचे किंमत देत नाही, बाहेरचे काय देणार? म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. नाही जर केलं तर मग नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात ते प्रयत्न अगोदरही अनेक लोकांनी केले, आताही करतायत, पुढे जरी केले तरी त्याच्यात आतापर्यंत कोणी सक्सेस झाला नाही. प्रमाण घ्या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तुम्ही लगेच गदरकड नका जाऊ, कीर्तनाकडे या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. ऐका ना दादा, तुमचा आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप मसनात गेलाय, त्याच्या कोण संसार झाला नाही. आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची महाराज? संसारात जेवढे प्रयत्न करसाल तेवढं दुःख आहे, कारण याचं बीजारोपण दुःखातून झालंय. अभंगाचं दुसरं चरण. करिता भरोवरी दुरावसी दोरी. 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 करिता भरोवरी
करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता भरोवरी दुरावसी दूरी करिता दुरावसी दूरी भवाची दूरी भवाची दूरी वावसी करिता दुरावसी दूरी भवाची घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात करिता बरोबरी दुरावसी ट्रबल कमी कर थोडं याच करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहव ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात असं वाटतंय माणसाला की हे झालं की मी सुखी होईल ते आहा सुखी नाहीच होऊ शकत महाराज माणूस तुम्ही पहा ना जे सत्तेत नाही तेही दुःखीचे आणि जे सत्तेत ते सुद्धा दुःखीचे तुम्ही म्हणसाल सत्तेत नाही ते दुःखी जे सत्तेत नाही त्यांना कधी सत्ता येईल म्हणून दुःखी आहे आणि जे सत्तेत आहे त्यांची कधी निकाल लागल तेही दुःखीचे म्हणजे टेन्शनच आहे ना सगळं ज्याचं लग्न होत नाही तेही दुःखीचे ज्याचं लग्न झालं तर ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे ज्याला लेकरं होत नाही तेही टेन्शन मध्ये ज्याला लेकरं होऊन ते सांभाळत नाही ते सुद्धा टेन्शन मध्ये ज्याला कीर्तन नाही ते बी कंथ आहे आणि ज्याला दररोजचे 3-3 येते तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये ज्याला गाता येत नाही ते टेन्शन मध्ये ज्याला चांगलं गाता येतं सगळं टेन्शनच आहे महाराज असे काही काही लोक पाहतो आम्ही की 200-200 कोटी रुपयाच्या त्यांच्या हवेल्या आहे महाराज 50-50 कोटीचा बंगला पण घरात दोघच जण विठ्ठल रुक्मिणी हे त्याच्या थोबाडाकडे पाहतात ते त्याच्या थोबाडाकडे चहा द्यायला माणूस नाही हो का खायचे का अरे काय झालंय माहितीये का समाधान शांती आनंद हा कुठंतरी थांबण्यात आहे गड्यांना कुठंतरी थांबलं पाहिजे अरे थांबलं समाधान माना पैशाच्या मागं जर तुम्ही लागले ना तर हात तोडून देतो पैसा तुम्हाला भेटणार नाही पण तुम्ही थांबा पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे प्रसिद्धीच्या मागे माणसांना नाही लागला पाहिजेत आपण जिथं उभं राहू तिथं प्रसिद्धी आली पाहिजे अशी तयारी ठेवा महाराज परवा दिवशी माझा एक मित्र म्हणे मला आयफोन घ्यायचा म्हणलं कशाला रे नाही हो म्हणे जर आयफोन हातात असला की थोडं माणूस ब्रँडेड दिसतो म्हणलं मूर्खा आयफोन भिकाऱ्याकडे बी झाली मग तो का ब्रँडेड आहे का आयफोन ब्रँडेड नाही आयफोन आहे कोणाच्या हातात याला खूप महत्व आहे महाराज आयफोन वापरतो रिचार्जला पैसा नाही भिकाऱ्या वापरतो कशाला आयफोन वापरतो त्याच्यात रिचार्ज करायला पैसे नाही अजिबात नाही ज्या परिस्थितीमध्ये देवानं ठेवलंय ना तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा त्याच्यापेक्षा जास्त सुख नाहीच महाराज तुम्ही जेवढी अपेक्षा करसाल अरे आळंदीला आलो आपण त्यावेळेस आम्हाला खायला भेटत नव्हतं महाराज कोणी भेटावं ना आम्हाला खायला न्यावं कोणी आम्हाला चहा पाजवा अशी अपेक्षा 1.5 रुपयाला चहा भेटत तरी चहा पाजत नव्हतं कोणी मग त्या परिस्थितीत तरी समाधान राहिलो आज किती चहा आहे शुगर व्हायची वेळ आली एवढा चहा आहे तरी समाधान नाही ना पैसे नव्हते पैसे पायालाच भेटत नव्हते आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस अजिबात नाही एकादश आली की एवढं टेन्शन यायचं नेमकं काय खावं याचा मोठा प्रश्न होता आज खायला एवढं आहे तर टाइम 1% नाहीये खरं सांगू का देवाचं गणित एवढं सुंदर आहे महाराज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खाऊ देत नाही आणि ज्याला खायचं त्याला भेटत नाही ज्याची पचन क्रिया चांगली आहे जो 10 रोट्या खाऊ शकतो त्याला भीक मागितल्याशिवाय जमत नाही आणि काही खायला एवढं आहे की डॉक्टरने फक्त 4 टाइम गोळ्याच सांगितल्या सकाळ दुपार संध्याकाळ सकाळी 2 खातो दुपारी 2 खातो संध्याकाळी 2 खातो बस गोळ्यावरच त्याचं जीवन आहे पहा तुम्ही भारतातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे भारतातले जेवढे काही दिग्गज लोक आहे त्यांना कोणालाच पोरी नाही पोर नाही सगळ्याला पोरीचे प्रॉपर्टी एवढी की महाराष्ट्र बसून देवाचं गणितच आहे आमच्या गावात ते पोरग घऱ्या नावाचं लग्न झालं त्याचं मागच्या वर्षी मला नेहमी फोन केला की म्हणायचं पुरुषोत्तम दादा मी म्हणायचो काय रे गणप्या मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे मला चांगली इच्छा आहे गण्या देवान तुझी इच्छा पूर्ण करो नेमकं गण्याचं लग्न ठरलं गण्या फोन केला हॅलो दादा लग्न ठरलंय माझं म्हणलं बरं किती वाजता आहे रे 7:30ची वेळ आहे अमुक तारीख आहे तुम्हाला लग्नाला यावंच लागतं
तुम्ही जर लग्नाला आले नाही मंगलाष्टका म्हणली नाही तर मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. मी खरं सांगू का, मी कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणत नाही प्यारे मोहन. याचं कारण असं आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलं हो. ज्याच्या लग्नात 2 महिने दुसऱ्या महिन्यातच त्याचं उनगडलं. त्याच्यामुळे मी कोणाच्याच लग्नात मंगलाष्टका म्हणत. एका बावळ्यानं माझं युट्यूबवर मंगलाष्टक टाकलेलं आहे. लोक मला कीर्तनाचं लोक एक तर त्या दिवशी म्हणे तुमची बँड पार्टी का? म्हणलं हो. काय म्हणतील लोक. ह्या सोशल मीडियामुळे पूर्वी कीर्तन करायच्या तारखी घेण्यासाठी घरी जावं लागायचं. 2 दिवस मुक्काम करायचा तो महाराज आल्यावर. तर आता एवढं सोपं झालं, युट्यूबवरच नंबर टाकतात ते युट्यूबवाले. शहाणा स्वदेश हो हॅलो पुरुषोत्तम महाराज का? आपण म्हणा हो हो आमच्या आवळवाडीमध्ये सप्ताह आहे. बर 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 सांगा ना कोणता दिवस घालायचा तुमचा? म्हणजे कोणता दिवस घाला 13वा. सोपं झालं महाराज. ऐका ना काय सांगत होतो मी तुम्हाला? गण्या. काय सांगत होतो? गण्या. मी लग्नाला गेलो, शेवटची मंगलाष्टक चालू होती. मला लांबूनच बामणान पाहिलं. बामण काका म्हणे अरे मला 1 महिना टिकू दे त्याच. शेवटची मंगलाष्टक चालू आहे तरी शेवटी माईक माझ्या हातात दिला. तदेव लग्नम श्रुतम तदेव तालाबलम चंद्र बलम तदेव विद्याबलम चंद्र बलम तदेव लक्ष्मी तदेव. झालं लग्न झालं. मग आता सगळे महाराज आलाय, गावचा महाराज जय हरी राम राम श्याम श्याम झाला. आणि गण्याला भेटायला मी वरती गेलो. स्टेजवर गण्याच्या हातात हात दिला. मला गण्या अभिनंदन झालं बाबा एकदा तुझं लग्न. आणि 2 मिनिटांनी गण्याच्या बायकोकडे गेलो. खोटं सांगत नाही, असं काळं डांबर टाकलं देवान त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं गण्या कसं? म्हणे देवा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत. देवानं प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या मनासारखी दिली, देवाची किंमत कशी राहील? म्हणून ज्या गोष्टीमध्ये दिलं त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. ठेविले आनंद ते चित्ती असू द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे देव ठेविलं तैसे. म्हणून ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करा. आणि जर तुम्ही इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर मग हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत सवटिपा घड बांधून नेईल. सरत सवटिपा सरत सवटिपा काळ बांधून नेईल. सरत सवटिपा एका जनार्दनी आमचे काय वाचाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोलत देवा. पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा. पिंगळा महाद्वार हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा. पिंगळा महाद्वारी हे पिंगळ बाई पिंगळ पिंगळ बाई पिंगळ. हो पिंगळा ग बाई पिंगळा पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा अवघा रागड पिंगळ अवघा रागड पिंगळ अवघा धागड पिंगळ अवघा धागड पिंगळ. हा नाथबाबाचा पिंगळा आहे. काय नाथबाबाचा आहे. गाणे म्हणू नये असं माझं दुमत नाही. म्हणावं सगळं म्हणावं, पण धर्माला धरून म्हणावं, शास्त्राला धरून म्हणावं. ह्या बया कुठून गाणे आणतात? लिखाणच कशा करतात? काय ब्रह्मदेवानं बुद्धी दिली या बयाला काही कळत नाही महाराज. इतक्या बुद्धिमान आहे. काल मी रस्त्याने येत असताना एका ठिकाणी गुळाचा चहा घ्यायला थांबलो, म्हणून तिथं भजन चालू होतं. काय भजन आहे पहा फक्त. एक कडवं लक्षात आहे माझ्या. हा देवाच्या देवळात कोण ग उभी. मी मळ्यात पाहिलं होतं पण देवळात नाही अजून ऐकलं. ते पहिल्यांदाच ऐकलं. देवाच्या देवळात कोण ग उभी. मळवट भरते मी आई उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. हो म्हणून असं नाही, कुठून शोध लावतात बाबा बाबा बाबा. काय बाय कोण लेखक होता त्यावेळेस काही तो जर सापडला ना मला त्याच्याकडनं
उठून लिहितात असं नाहीये, म्हणलं पाहिजेत माणसानं. जनाई मुक्ताई नेसल्या हिरवी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रे शरणुरडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रे शरणुरडी, रिंगणामध्ये फुगडी. पहिल्या दिवशी ज्ञानोबा आले, फुगडीच्या नावात रंगून गेले. पहिल्या दिवशी ज्ञानोबाने फुगडी रंगून गेले. पहिल्या दिवशी ज्ञानोबा आले, फुगडीच्या नावात रंगून गेले. पहिल्या दिवशी ज्ञानोबाने फुगडी नावात रंगून गेले. जनाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताई नेसल्या रे शरणुरडी, रिंगणामध्ये फुगडी. म्हणावं पण त्याच्यात कमीत कमी ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव तर असलं पाहिजेत महाराज. चांदण, आता काय चांदणं झालं आणि कधी देवी आली काही माहित नाही, काही म्हणतात महाराज. असे गाणे काढलेले बाबा तिकडे जावं लागतं त्याला, ते संबळावरचे गाणे पाहिजेत, तर ते आपल्याला काही जमत नाही. म्हणावं ना माझं, आईचा जोगवा मागेन, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागू, त्रिविध तापाची कराया जाळणी. भक्ताला गीतू पावसे निर्वाण, आईचा जोगवा मागेन. ह्या चाली तशा कीर्तनाला खूप घातक आहे. एखादीच्या जर अंगात आलं तर कीर्तन राहायचं बाजूला. काय काय मेळ आहे का महाराज, एवढा हलकट देव आहे आपल्या अंगात यायला महाराज. 8-8 दिवस आंघोळी करत नाही महाराज हे लोक. काय आमचा देव प्युअर 1001% अंगात येणं ही अंधश्रद्धा आहे. काय अंधश्रद्धा आहे. देव अंगात येत नसतो, ज्याला देवाचा अनुभव झाला तो देव स्वरूप होतो. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. विठोबा जय जय. सचिन दादा पवार आपल्या सोबत व्यासपीठावर द्या. भावाचे कारण तुका म्हणे विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुडी. भावाची पुरी ट्रबल कमी कर थोडा. भावाची पुरी वाहवसी. जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. पत्रम पुष्पम फलम तो यमयोमे भक्त्या प्रयशती, तदहम भक्तिपरतमश्नावी प्रयतात मनः. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. भावाची भाव बळे आकळे एरविना कळे, कर्तळी आवळे तैसाहारी. भावे गावे गीत शुद्ध करून या. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती दादा, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. खरं सांगू, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. मी सांगतो नेहमी, मी मगाशी तुम्हाला बोललो रागात, याचं कारण सांगू का महाराज? हिंदू धर्माची जोपासना आपण हिंदू लोकांनी नाही करायची तर मग करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे. आज हिंदू धर्मावर तर संकट आहेच, ख्रिश्चन धर्माचं स्लो पॉइझन चालू आहे. अनेक ठिकाणी लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत, हिंदू लोक बेसावध आहेत. अरे त्यांचं टार्गेट 2024 नाही, त्यांचं टार्गेट 2029 सुद्धा नाहीये, त्यांचं टार्गेट 2040 आहे.
ज्यावेळेस ते या देशामध्ये 40% होईल त्यावेळेस ते म्हणतील तसं होऊ शकतं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या हिंदू धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजेत. आज महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आहे, आरक्षणासाठी आपला समाज रस्त्यावर उतरलेला आहे. मला विशेष वाटलं महाराज, आतापर्यंत पैसे देऊन हजारो लोकांनी समाज जमा केला असेल, गाड्या लावून जमा केला असेल, कोणी हॉटेलमध्ये खाऊन समाज जमा केला असेल. अंतरवाली सराटीला जरांगे पाटलाची सभा झाली. मी ज्या ठिकाणी उभा होतो, ज्या ठिकाणी माझी गाडी लावली होती, त्या ठिकाणून 18 किलोमीटर व्यासपीठ होतं. एवढे लोक होते महाराज. तो समाज पैशानं आलेला नव्हता, तो समाज आमंत्रणानं आलेला नव्हता, तो समाज गाड्या करून म्हणजे पैसे देऊन गाड्या करून असा रोजाना आलेला नव्हता. तो समाज फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी अंतरवाली सराटीला आला होता. आज सुद्धा खेडला किती मोठी सभा झाली महाराज. काही मेळ आहे का? कुठून लोक येतात, काय येतात? माझी सरकारला विनंती, सरकार आम्ही जे आरक्षण मागतोय ते काही 5 किलो तांदूळसाठी 2 रुपयाच्या गव्हासाठी नाही मागत. आमचे पोरं 90-95% पडून सुद्धा आमच्या पोरांना नोकऱ्या लागत नाही म्हणून अनेक तरुण पोरं आत्महत्या करता येते. एक आमच्याशी विनंती, आम्ही 2 पावलं पुढे आलो, तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे आणा. आणि 22 तारखेची वेळ दिलेली, अजून 4-5 दिवस घ्या, पण या दिवाळीला आमच्या पदरामध्ये आरक्षण रूपी दिवा टाका. निश्चित शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि सरकारने ठरवलं तर काय नाही करू शकत महाराज. पाठीमागं शेती विधायक कायदा पास झाला होता, पंजाबच्या लोकांनी विरोध केला, 16 महिने आंदोलन केलं. किती महिने आंदोलन केलं? त्यात अनेक शेतकरी शहीद झाले. पण 16 महिन्याचं आंदोलन झाल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा तो कायदा रद्द करावा लागला. तुम्ही जर ठरवलं तर अख्खं गाव झोपेला असताना, सगळे लोक झोपेला असताना तुम्ही रविवारच्या दिवशी शपथविधी घेऊ शकता. एवढे बुद्धिमान लोक आहे तुम्ही. लोकांचे घरं फोडायला लागले, 50-50 आमदार गायब करायला लागले. तर आरक्षण तुमच्या एकदम छोटाशी गोष्ट आहे. आम्ही असं नाही म्हणत दुसऱ्याचं काढा ना आम्हाला द्या, पण आमचं जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला द्या. अरे 70-700 800 मार्क पडून सुद्धा आपले पोरं MBBS ला लागत नाही, आणि प्रायव्हेट MBBS आपल्यासारख्या गरीबाला पुरडत नाही. 1.5 कोटी रुपये एका कॉलेजचं डोनेशन आहे. मग असंच ठरवलं का यांनी डॉक्टरच्याच पोरांनी डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोरांनी वकील व्हायचं, पुढाऱ्याच्याच पोरांनी पुढारी व्हायचं? नाही हो महाराज. कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा वकील झाला पाहिजे. मोदी साहेब तर म्हणतात देश महासत्ता करायचं. चांगलं मत आहे तुमचं, नक्की महासत्ता करा. पण महासत्ता केव्हा होईल देश? ज्या दिवशी देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा योजना राबवायला लागले की गरीब गरीबच राहायला लागला आणि श्रीमंत श्रीमंतच व्हायला लागला. दुष्काळ जरी पडला तरी गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. कोरोना जरी आला तरी गरीब गरीबच आहे आणि श्रीमंत श्रीमंतच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्रित या. कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन न करता. अरे विशेष आहे महाराज, 50 लाख 70 लाख समाज असताना एका सुद्धा पोलिसाची गरज अंतरवाली सराटीला पडली नाही. हा जगाला दिलेला या मराठ्याने आदर्श आहे महाराज. काय एक कॅबिनेट मंत्री जर तुमच्या गावात आला तर त्या एका कॅबिनेट मंत्र्याला सांभाळण्यासाठी 60 70 70 100 100 2-2 हजार पोलीस असतात. एक CM जर आले तर इथं 50-50 लाख लोक येतात. आज एवढी मोठी सभा झाली तर साधा खरूज सुद्धा कोणाला लागला नाही. हा आदर्श जर हा समाज देत असेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. आपणही 2 पावलं पुढे येऊन आमच्या झोळीमध्ये निश्चित त्या गरीब मुलांच्या हितासाठी निश्चित सरकारने 2 पावलं पुढे यावं अशी मी सरकारला वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो. नव चैतन्य तरुण मित्र मंडळी, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. फक्त माझी तुम्हाला एक हिंदू धर्माचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे, पुढच्या वर्षी कीर्तना तुमची संख्या खूप चांगली आहे. बाकी आरक्षण भेटो ना भेटो, तुम्हाला तर प्रत्येक ठिकाणी सवलती आहे. अख्ख्या यष्ट्या तुमच्या बापाच्या होऊन बसलेल्या आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या अर्ध्या सरपंच तर तुम्हीच आहे, अर्ध्या आमदारनी तुम्हीच आहे, अर्ध्या मंत्री तुम्हीच आहे. किती सरकार तुम्हाला देणार? फक्त सरकारला माझी विनंती आहे, अजून यांना 25-30% जर भेटलं ना गड्या हो
तर आपल्याकडे दोनच कामं येणार आहे, चपात्या करायचे आणि धुणं धुवायचे. यांना जास्त आरक्षण देता कामा नये. एवढ्या भाग्यवाने कुठेही बिचाऱ्या प्रिय नारी शक्ती सर्वात महान आहे, त्यांचा आदर्श ठेवा. निश्चित देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च एकदा या तरुण मित्रमंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. सर्वात मोठं योगदान तरुण मित्रमंडळीचं आहे. म्हणून सर्व तरुण मित्रमंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जगदंबा माता तुमच्याकडून देशाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमीच सांगतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेतील उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पक्वाज अजून आमचे मोहन दादा आहे, आमचे संतोष दादा आहे, सर्वच आळंदीकर मित्र मंडळी, आमचे कोल्हे बाबा आहे, ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व मुलं, आमचे सोमनाथ दादा, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, माझे परम मित्र आमचे माऊली महाराज दौंडकर दादांनी ही सेवा दिली, त्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही. पण त्या गायीची सेवा व्हावी, त्या गायीचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. त्या गायीच्या याच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे. घरी जाताना प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज व्यवसाय करता का? अजिबात नाही. त्याच्यातून जो पैसा येतो तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीहून देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचा असेल तो बुद्धीचा दोष. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, माझे परम मित्र, आम्हा सर्वच कीर्तनकार मंडळीवर, गायक वादकावर बंधुवत प्रेम करणारं आमचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे मोरे दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आनंदाचा दिवस आहे. आज दादा हजर आहे आणि मला वाटतं उद्या आमच्या मोरे दादांचा वाढदिवस आहे महाराज. वा वा. ज्ञानोबरायाच्या चरणी, तुकोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या मोरे दादाची माईक सिस्टीम फक्त जिल्ह्यापुरती नाही, तालुक्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा माईकचं नाव घेतलं तर फक्त आमच्या मोरे दादाचंच नाव आलं पाहिजेत. अशी सेवा संप्रदायाची ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून करून घेऊ. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, सुख समृद्धी त्यांना ठेवो आणि नित्य ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करण्यासाठी त्यांना ज्ञानोबराय सद्बुद्धी देव, अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर